नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्विच बोर्डचं कनेक्शन कसं करायचं आहे. तर मित्रांनो, हा स्विच बोर्ड अशा प्रकारचा असतो. तर याला 6 स्विच आणि 6 इन वन सॉकेट आहेत. तर आपण पहिली लिंक घेणार आहोत, जे 3 स्विच आहेत त्या 3 स्विचच्या खालच्या पोलला. तर मित्रांनो, आपण एक लिंक घेतलेली आहे 3 स्विचला अटॅच करणारी. त्याचा वरचा पोल जो आहे स्विचचा तिन्ही, त्याच्या खालच्या साईडला पोल असतो, त्यातून आपण लिंक टाकलेली आहे. त्यानंतर तीच लिंक वरच्या साईडला तिथून तर मित्रांनो, अशा प्रकारे लिंक टाकून पहिल्यांदा आपण सगळे स्विच एकमेकाला कनेक्ट करून घ्यायचे आहेत. स्विचची लिंक म्हणजे फेज असतो मित्रांनो. तर अशा प्रकारे आपले सगळे स्विच लिंक झालेले आहेत एकमेकांना. तर अशाच प्रकारे आपल्याला सॉकेट पण लिंक करून घ्यायचे आहेत मित्रांनो. ज्याप्रमाणे स्विच लिंक केलेले आहेत त्याचप्रमाणे सॉकेट पण लिंक करून घेणं गरजेचं असतं. बेटर ना देखियो संपले ते. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे मिळेल. आणि माझ्या व्हिडिओद्वारे जे लहान सहान कामं असतात, ज्यासाठी आपण इलेक्ट्रिशियन बोलवतो पण इलेक्ट्रिशियन वेळेवर येत नाहीत, त्यामुळे आपलं कुठंतरी काहीतरी काम थांबतं. तर त्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत होते. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. याच्या अगोदर पण एक स्विच बोर्ड कनेक्शनचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, पण तो सिरीज साठी होता. तर हा रेग्युलर बोर्ड आहे. एका बाजूचे आपले तिन्ही सॉकेट लिंक झाले. तर आता दुसऱ्या बाजूला त्याच लिंकने आपल्याला एकमेकांना कनेक्ट करायचे आहेत.
करतो किती जळ आहे ओरिजिनल पण काय तुझं काम पैसे सांगतात चिंता त्याला पडते तुम्हाला. तर अशा प्रकारे आपले सॉकेट लिंक करून झालेले आहेत. तर आता आपण स्विचचा एक पोल शिल्लक राहिलेला आहे आणि सॉकेटचा एक पोल शिल्लक राहिलेला असतो. 1,500. तर स्विच मधून सॉकेटच्या शिल्लक राहिलेल्या पोलला आपण कनेक्शन द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली वायरिंग कंप्लीट होते. तर पाहून घ्या मित्रांनो. हा सॉकेटचा एक शिल्लक राहिलेला पोल आणि त्याच्या बाजूला जो स्विच आहे त्या स्विचचा शिल्लक राहिलेला पोल. हा एक जोडते एक कम्प्लीटच करते. पलीकडल्या साईडचं एक सॉकेट आहे त्याचा शिल्लक राहिलेला पोल आणि त्याच्या बाजूला जो स्विच आहे त्याचा शिल्लक राहिलेला पोल. हा कशामुळे घ्यायला जळायचा का? कशामुळे आपण मेन काय त्याचं काय पर्टिक्युलर कारण नसतं तसं. व्होल्टेजमुळे बी जळू शकतं, जास्त दिवस चलून बी जळू शकतं. आपण नवीन बनवून घेतला हां तर सगळे स्विच आणि सॉकेट याच प्रकारे आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहेत एकमेकांना. म्हणजे ज्यावेळेस आपण स्विचच्या खालच्या पोलला फेजचं कनेक्शन आणि सॉकेटच्या जे आपण सगळ्या लिंक एकत्र केल्या होत्या तिथं न्यूट्रलचं कनेक्शन दिल्यानंतर आपला स्विच बोर्ड चालू होतो. बरं का हो माझं पूर आहे बघा बरं का माझ्या पूरला शिकवा बरं का कसे पाहिजे? आम्ही शकतो शकत हां हे सगळं तुम्ही आहे शोधायला तुम्ही फक्त ही आयटीआत फक्त पुस्तकी ज्ञान असते. नाही म्हणजे मग ही शिकवा असते ना मध्ये शिकवायचं मला दुकानात पाठवावं लागतं. आहे का आयटीआत नसते शिकवित काय. आयटीआत फक्त ते पास व्हायला सर्टिफिकेट मिळतं. आयटीआत हां शिकवित आयटीआच्या मास्तरला स्वतः येत नाही. येत नाही आयटीआच्या मास्तरला खरंच येत नाही. अशा प्रकारे सर्व स्विच आणि सॉकेट आपण एकमेकांना कनेक्ट करून घेतलेले आहेत. कुठली चालू कुठली नाही आता वायर गेले कुठली वायरला लाईन एका साईडचे सॉकेट कनेक्ट करून घ्यायचे राहिलेले आहेत. रोज बंद केला पुढे हे चालू केलं आणि मग माणसं कसं काय जमलं नाही तुला नाम दे बाबा सुरी द्या त्याचं काम त्याचं वायरचं फूल जे कुठं कुठं पॉईंटला गेलं. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशी विनंती करतोय मी तुम्हाला परत एकदा. कुणी सांगितलं नाही सगळं वायर जळाली मी सांगितलं आणि ह्यानं काय झालं तेवढी पट्टी आणून लावली आणि बटन बदललं. मित्रांनो आपल्या इलेक्ट्रिकल क्षेत्रात शिकण्यासारखं भरपूर आहे आणि दैनंदिन उपयोगात येणारं बरंच काही आहे. आमच्या डोक्यात यात हे काम शिकण्यात प्रॅक्टिकलच खरं असं नाही की व्यवसायच केला पाहिजे. तर घरगुती त्याला काय व्हायला कामात पण थोड्या गोष्टीसाठी आपल्याला इलेक्ट्रिशियन बोलावं लागतो किंवा काही प्रॉब्लेम आल्यानंतर म्हणजे कशासाठी आपल्या घरात लाईट बंद पडते किंवा एखादं उपकरण चालत नाही तर त्यावेळेस पण ज्या बेसिक गोष्टी असतात त्या आपल्या चॅनलवर सर्व आहेत. तर तुम्ही व्हिडिओ सर्व पाहून तुम्हाला ज्या उपकरणात किंवा ज्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो ते सगळे व्हिडिओ आहेत. व्हिडिओ पाहून पण तुम्ही एक प्रायमरी जे असतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं तर ते करू शकता. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की इतरांना पण त्याचा उपयोग होईल. मित्रांनो अशा प्रकारे आपल्या बोर्डची संपूर्ण वायरिंग पूर्ण झालेली आहे पाहू शकताय तुम्ही. तर आता आपल्याला मेन कनेक्शन कुठं कुठं द्यायचं सप्लायचं ते पण दाखवतो तुम्हाला.
तर मेन कनेक्शन असतं ते फेज किंवा लाईनचं म्हणतो ते आपण पाहू शकतो. इथं एक लिंक टाकलेली आहे स्विचला, सगळे स्विच कनेक्ट जिथं होतात तर तिथं फेजचं कनेक्शन द्यायचं आपल्याला. आणि न्यूट्रलचं कनेक्शन आपल्याला जिथं आपण सॉकेटची लिंक, सगळे सॉकेट एकाच लिंकनं कनेक्ट केलेत तिथल्या कुठल्याही ठिकाणी आपण देऊ शकतो ते. तर आता तुम्हाला झूम करून दाखवतो मी कुठं कुठं कनेक्शन दिले. ही लिंक आपण जोडलेली आहे सॉकेटला. हे न्यूट्रलचं कनेक्शन झालं मित्रांनो. तर तुम्हाला झूम करून दाखवतो मी, स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून कधी तुम्ही जर वायरिंग स्वतः करत असाल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. फक्त एका स्क्रीनशॉटवर किंवा फोटोवर पण तुम्हाला पूर्ण वायरिंग समजून जाईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.